Good morning, students. Our today's topic is classification of comparators. In the last lecture, I have started this new topic. What is meant by comparator? What are the good characteristics of comparator? What is the necessity of comparator? Then advantages of comparator. That part is explained in last lecture. So today we will see the classification of comparators. So, comparators are classified on the basis of method used to magnify and record variations in the dimension of standard and the workpiece. कंपॅरेटर्सचा यूज काय असतो? कंपॅरेटरचा यूज आपण कशासाठी करत असतो? जे पण तुमचं स्टँडर्ड डायमेन्शन आहेत आणि वर्कपीस आहेत, एखाद्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचं डायमेन्शन आपण मेजर करतोय, स्टँडर्ड आणि वर्कपीस मधला जो पण डेव्हिएशन आहे, जे पण व्हेरिएशन आहे, ते मेजर करण्याचं काम कंपॅरेटर करत असतो. सो इथे कंपॅरेटर्सचं जे क्लासिफिकेशन आहे ते बेसिस आहे. कशाच्या बेसिसवर आहे? मेथड यूज टू मॅग्निफाय अँड रेकॉर्ड द व्हेरिएशन. जे पण व्हेरिएशन आपल्याला कंपॅरेटर्सच्या याच्यात मिळतं, त्याला मॅग्निफाय करायच्या ज्या मेथड्स आहेत अवेलेबल, त्या मेथड्सच्या बेसिसवर आपण क्लासिफिकेशन करत असतो कंपॅरेटर्स. ओके, आता बघा, द मोस्ट कॉमन टाइप्स आर मेकॅनिकल कंपॅरेटर्स, ऑप्टिकल कंपॅरेटर्स, न्यूमॅटिक कंपॅरेटर्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक कंपॅरेटर्स अँड मेकॅनिकल ऑप्टिकल कंपॅरेटर्स. हे पाचही वेगवेगळ्या टाईपचे कंपॅरेटर्स आहेत. तुम्हाला एक्झाममध्ये कुठल्याही एका टॉपिकवर क्वेश्चन येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, एक्सप्लेन मेकॅनिकल कंपॅरेटर्स. आता मेकॅनिकल कंपॅरेटर्समध्ये पण टाईप्स आहेत, तर स्पेसिफिक एखादं कंपॅरेटर विचारलं जाऊ शकतो, जसे की एक्सप्लेन डायल गेज. ठीक आहे, तर तसे क्वेश्चन मी तुम्हाला असाइनमेंटसाठी देईल. पण इथे आपण पहिले समजून घेऊ की क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे आणि एक एक कंपॅरेटर कसं फंक्शन करत असतं. तर फर्स्ट इज युअर मेकॅनिकल कंपॅरेटर्स. मेकॅनिकल कंपॅरेटर, ठीक आहे. वर्किंग प्रिन्सिपल. द मॅग्निफिकेशन ऑफ प्लंजर movement can be obtained by using levers, gear, and pinion arrangement or other mechanical means. मेकॅनिकल कंपॅरेटर आहे, तर बेसिकली त्याचं जे वर्किंग प्रिन्सिपल आहे ते कशावर बेस्ड असेल? जसं मी आता इथे वरच एक्सप्लेन केलं आहे की आपण याचं जे क्लासिफिकेशन करतोय ते कशाच्या बेसिसवर आहे? ऑन द बेसिस ऑफ मेथड यूज टू मॅग्निफाय अँड रेकॉर्ड द व्हेरिएशन. म्हणजे त्या पर्टिक्युलर स्टँडर्ड्स आणि वर्कपीस मधलं जे पण डेरिव्हेशन आहे त्याचं मॅग्निफिकेशन आणि रेकॉर्ड व्हेरिएशन करण्यासाठी आपण कुठली मेथड यूज करतो. तर मेकॅनिकल कंपॅरेटर मध्ये आपण काय यूज करणार आहोत? ह्या सगळ्या गोष्टी, लिव्हर्स, गिअर अँड पिनियन अरेंजमेंट अँड अदर मेकॅनिकल मीन्स, त्यांचा यूज करूनच आपण मेजरमेंट करत असतो. ठीक आहे, सिम्पल आहे. बघा, रट्टा मारायची गरज नाही आहे. तुम्हाला एक्झाममध्ये असे क्वेश्चन्स आल्यानंतर सगळ्यात पहिले वर्किंग प्रिन्सिपल्स लिहावे लागतात, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन, त्याचं वर्किंग डायग्राम, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस आणि ॲप्लिकेशन, या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या तुमचा एक क्वेश्चन कम्प्लीट होतो. जसं आता इथे आपण मेकॅनिकल कंपॅरेटर बद्दल सांगितलं की मेकॅनिकल कंपॅरेटर्स ह्यांच्यामध्ये आपण प्लंजर यूज करतो, लिव्हर्स, गिअर्स वगैरे या अरेंजमेंटचा यूज करत असतो. आता मेकॅनिकल कंपॅरेटर्सचे टाईप्स दिलेले आहेत. फर्स्ट इज युअर डायल इंडिकेटर, सिग्मा कंपॅरेटर, जॉन्सन मायक्रोक्रॅटर, रीड टाईप मेकॅनिकल कंपॅरेटर. तर हे मेकॅनिकल कंपॅरेटरचे टाईप्स आहेत. ठीक आहे, नुसतं मेकॅनिकल कंपॅरेटर विचारलं तर वर्किंग प्रिन्सिपल आणि कुठलाही याच्यापैकी एक कुठलाही मेकॅनिकल कंपॅरेटरची डायग्राम ड्रॉ करून तुम्ही एक्सप्लेन करू शकतात. पण जर स्पेसिफिक विचारलं असेल की एक्सप्लेन सिग्मा कंपॅरेटर, तर सिग्मा कंपॅरेटरची डायग्राम काढून एक्सप्लेन करायचं. किंवा डायल इंडिकेटर विचारलं असेल तर डायल इंडिकेटरच, जॉन्सन मॅक्रोक्रॅटर तर तेच. ठीक आहे, तर आपण एक एक बघूया. तर सगळ्यात पहिले येतो तुमचा डायल इंडिकेटर. जसं इथे क्वेश्चन्स दिलेले आहेत, ड्रॉ अ लेबल डायग्राम शोईंग वर्किंग मेकॅनिझम ऑफ डायल इंडिकेटर, असे क्वेश्चन येऊ शकतात. किंवा लिस्ट 4 मेकॅनिकल कंपॅरेटर्स, ड्रॉ लेबल स्केच ऑफ एनी वन, असा पण क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, त्याचा आन्सर आपण डायल इंडिकेटरच्या फॉर्ममध्ये बघूया. हे जे बुक आहे हे स्पेसिफिकली तुम्हाला खूप युजफुल आहे, कारण याच्यात क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सगळं काही मिळून जाईल. म्हणजे जसं तुम्ही नोट्स वगैरे लिहितात
नोट्स जशा बनवतात ना तशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथे आन्सर मिळत आहे म्हणून हे बुक तुम्ही फायनल एक्झामसाठी वापरावं किंवा असाइनमेंटसाठी वापरावं असं माझं सजेशन आहे. बाकी पण आर के जैनचं पण एक बुक आहे MQCचं, बट जर त्याची तुम्हाला ऑनलाईन PDF मिळाली तर बघाल. त्याची लँग्वेज थोडी टफ आहे, किंवा अदर पण तुमचे टेक मॅक पब्लिकेशन्स वगैरेचे पुस्तक असतील डिप्लोमाला तुम्ही वापरले असतील ते जरी वापरले तरी चालतील. सो today we learn about dial indicators. So dial indicator is a one type of mechanical comparator. Now see, dial indicators are very small indicating devices having a graduated scale and contact plunger. डायल इंडिकेटर मध्ये काय असतं, एक ग्रॅज्युएटेड स्केल असते आणि एक कॉन्टॅक्ट प्लंजर असतो. द मुवमेंट ऑफ प्लंजर इज मॅग्निफाईड आयदर बाय अ लिव्हर और गियर अँड पिनियन मेकॅनिझम. जो प्लंजर आहे त्या पर्टिक्युलर डायल इंडिकेटरचा, तो मॅग्निफाईंग कसा होत असतो, एकतर लिव्हरने किंवा गिअर अँड पिनियर मेकॅनिझमने. पहिले आपण डायग्राम बघून घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल की लिव्हर काय असतं, प्लंजर काय असतं, गिअर अँड पिनियन मेकॅनिझम काय. मग आपण एक 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 पॉईंट एक्सप्लेन करू. ठीक आहे, आपण डायग्रामवर येऊया पहिले. ही डायग्राम समजण्या पहिले पण आपण सगळ्यात लास्टची जी डायग्राम आहे सगळ्यात सोपी ती पहिले समजून घेऊ. हे बघा, तुमचं मेकॅनिकल कंपॅरेटर असा असतो. याला थोडा झूम इन करतो मी, जे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. ओके, व्यू फुल स्क्रीन मोड. ओके, तर ही तुमची मेकॅनिकल कंपॅरेटर डायल इंडिकेटरची डायग्राम आहे. हा एक व्हर्टिकल रॉड आहे, खाली हा एक स्टँड दिलेला आहे, त्या स्टँडवर एक व्हर्टिकल रॉड अटॅच केलेला आहे आणि या व्हर्टिकल रॉडला हा एक डायल इथे क्लॅम्प केलेला आहे. ठीक आहे, ह्या डायलवर तुम्हाला काय दिसतंय, एक स्क्रीन आहे, या डायलवर एक काच आहे आणि त्या काचच्या आतमध्ये एक इंडिकेटर आहे, एक पॉइंटर आहे. इथे वरती एक पिन आहे, याच्यावरती स्केल आहे आणि हा तुमचा खाली असतो तो प्लंजर असतो. हा जो असतो हा प्लंजर असतो. हा प्लंजर तुमच्या वर्किंग सबस्टन्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असतो, ज्याच्याकडून आपण ज्याचं मेजरमेंट आपल्याला करायचं आहे. आणि ह्या क्लॅम्पिंग पिनने आपण याला वर खाली त्याला मूव्ह करू शकतो. जेवढ्या साईजचा ऑब्जेक्ट असेल त्याच्यानुसार तुम्ही याला खालीवर मूव्ह करू शकता. ठीक आहे, आणि डायमेन्शनचं व्हेरिएशन तुम्हाला या स्केलवर हा पॉइंटर शो करेल. ठीक आहे, आता याचं हे ऍक्च्युअल मेकॅनिझम ऑपरेशन प्रिन्सिपल डायग्रामच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे की कसं वर्क करत असं. या डायलच्या आतमध्ये हे मेकॅनिझम असतं. ठीक आहे, या डायलच्या आतमधलं हे मेकॅनिझम आहे. बघा, हे एक आउटर डाया, हा तुमचा प्लंजर झाला. हा जो प्लंजर आहे हा प्लंजर आहे. ठीक आहे, आणि ह्या प्लंजरला सरळ जर वर नेलं या काट्यापर्यंत, तर बघा जर नेलं तर इथे एक रॅक असतो. या प्लंजरला एक जॉईन केलेला रॅक असतो आणि हे जे असतात हे पिनियन असतात. हे पण गिअर्स असतात आणि हे पण गिअर्स असतात. समजा हा रोटेटिंग गिअर आहे तर हा स्लायडिंग गिअर आहे. जसा हा रोटेट होईल तसा हा काय होईल, स्लाइड होईल. ठीक आहे, आणि याच्यावरती परत हा एक गिअर आहे, त्याच्यावरती हा पॉइंटर अटॅच केलेला आहे. ठीक आहे, तर जसा हा प्लंजर दाबला जाईल तसा हा रॅक काय होईल, वरच्या साईडला मूव्ह होईल आणि हा पिनियन मूव्ह होईल. हा सर्क्युलर फिरेल, जसा हा वर सरकेल तसा हा गोल फिरेल, रोटेट होईल. हा स्लाइड होईल, हा रोटेट होईल. हा रोटेट झाल्यामुळे काय होईल, हा पण रोटेट होईल आणि हा रोटेट झाल्यामुळे हा जो पॉइंटर आहे हा फ्लक्च्युएट करेल. हा पॉइंटर असा फ्लक्च्युएट करेल. तर ह्या पिनियनची जशी मुवमेंट होईल, प्लंजरची जशी जशी मुवमेंट होईल तसा तसा हा फ्लक्च्युएट करेल. ठीक आहे, आपण फुल स्क्रीन मोड ऑफ करून परत तुम्हाला इथे समजवण्याचा प्रयत्न करतो. ते थोडं स्क्रीनला आपण छोटं करू शकतो का ते बघतो मी. व्यू झूम फिट विजिबल नो.
नाही, व्ह्यू मध्ये जाऊन परत एकदा झूम ऍक्च्युअल साईज. ठीक आहे, हा इथे प्रॉपर लक्षात येते आपल्याला. ठीक आहे, हे बघा, ही तुमची डायग्राम मी तुम्हाला एक्सप्लेन करत होतो ना. परत एकदा सांगतो की हे स्टँड आहे, माउंटिंग स्टँड. या स्टँडवर हा एक वर्टिकल रॉड, या रॉडवर तुमचा हा डायल इंडिकेटर अटॅच केलेला आहे, ज्याच्यावरती स्केल दिसते तुम्हाला, पॉइंटर दिसतोय, आणि हा एक प्लंजर दिसतोय, आणि ही क्लॅम्पिंग पिन इथे अटॅच केलेली. याला आपण खालीवर फिट करू शकतो. जसं इथे तुम्ही जो प्रोडक्ट ठेवणार त्याची हाईट जेवढी असेल त्याच्यानुसार याला ऍडजस्ट करू शकतो. ठीक आहे. आणि हा प्लंजर जो आहे हा व्हर्टिकली, आता बघा इथे तुम्हाला दिसणार नाही, पण प्लंजरचं आतमधलं जे मेकॅनिझम आहे ते जर बघितलं तर हे असं दिसेल. हा प्लंजर आतमध्ये असा केलाय, त्याला एक रॅक जॉईंट आहे, त्या रॅकला एक पिनियन जॉईन आहे, आणि त्या पिनियनवर परत गिअर जॉईंट आहे, आणि त्या गिअरला वरती पॉइंटर जॉईन आहे. जर रॅक स्लाइड झाला तर तुमचा पिनियन मूव्ह होईल, पिनियन मूव्ह झाल्यामुळे तुमचा गिअर पण मूव्ह होईल, आणि गिअर मूव्ह झाल्यामुळे हा दुसरा पिनियन जो आहे, हा जो दुसरा पिनियन ज्या पॉइंटरला अटॅच आहे तो पण रोटेट होईल. तुम्ही घड्याळ बघितलं असेल, घड्याळाला पिन देतात, तर घड्याळ जर आतमध्ये खोलून बघितलं तर छोटे छोटे रॅक अँड पिनियन गिअर मेकॅनिझम असतं. तो सेम इथे पण रॅक अँड पिनियन गिअर मेकॅनिझम यूज केलेलं असतं. ठीक आहे, ही तुमची डिटेल डायग्राम आहे. हा जो तुमचा प्लंजर आहे, ज्याला आपण प्लंजर किंवा स्टायलस म्हणतो, बॉटमचा पार्ट, इथे एक कॉईल असते, लाईट कॉईल स्प्रिंग असते, पिन असते, आतमध्ये रॅक गाईड असतो. ठीक आहे, त्यानंतर हा तुमचा पिनियन अटॅच आहे पॉइंटरला, आणि ही तुमची स्केल आहे. ठीक आहे, जसं जसं हा रॅक वर खाली स्लाइड होतो तसे तसे हे गिअर अँड पिनियन मेकॅनिझम मूव्ह होईल, आणि हा याची स्लाइडिंग मोशन असेल तर यांची रोटेटिंग मोशन असेल, आणि हा पॉइंटर स्केलवर फ्लिकर होईल. ठीक आहे, तर आपण आता डिटेलमध्ये बघू कशी त्याची पोझिशन आहे. पहिलेपासून बघू. डायल इंडिकेटर्स आर स्मॉल इंडिकेटिंग डिव्हाइसेस दॅट हॅव्हिंग अ ग्रॅज्युएट स्केल अँड अ कॉन्टॅक्ट प्लंजर. बघितलं आपण, एक ग्रॅज्युएट स्केल होती, कॉन्टॅक्ट प्लंजर होता. द मुवमेंट ऑफ प्लंजर इज मॅग्निफाईड आयदर बाय लिव्हर, गिअर अँड पिनियन मेकॅनिझम. गिअर पिनियन मेकॅनिझम काय असते, लिव्हर काय असतं, मी शो केलं तुम्हाला आत्ताच. ग्रॅज्युएटेड डायल टेक the form of circular or semicircular scale upon which a pointer gives an indication of movement of plunger in vertical direction upward and downward. जसं मी तुम्हाला म्हटलं की जसा प्लंजर अपवर्ड डाउनवर्ड मूव्ह होईल तसं तुम्हाला त्याची मोशन गिअर अँड पिनियन थ्रू तुमच्या पॉइंटरच्या फ्लिकरिंगवर शो होईल. ओके, त्यांनी पण तेच म्हटलंय, रिफर फिगर पॉईंट 24.4c showing zero division on your reference point from which the movement of pointer either on left side or right side can be read. ठीक आहे, सो हे मेकॅनिझम झालं सिम्पल. नाव वी विल सी द कन्स्ट्रक्शन ऑफ दिस पर्टिक्युलर अरेंजमेंट. याचं कन्स्ट्रक्शन कसं केलेलं आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये सिम्पल जे डायग्राम मध्ये दिसतंय ते म्हणायला लिहायचं असतं, की तुम्हाला डायग्राम काढली, डायग्राम मध्ये जे जे दिसतंय, जे जे ज्याला ज्याला कनेक्ट आहे ते तुमच्या भाषेत लिहायचं, रट्टा मारायचा नाही. बघा कन्स्ट्रक्शन काय म्हणतं, इट कन्सिस्ट ऑफ अ प्लंजर which slides in bearing and carries a rack at its inner end. जसं मी आता तुम्हाला इथे सांगितलं होतं, it has a plunger which slides, it has a plunger connected to rack slides and your pinion rotates. तुमच्या भाषेत लिहा. ओके, द रॅक meshes with the pinion which delivers another gear and pinion. तो रॅक कशाला कनेक्टेड आहे, पिनियन आणि गिअर्सला. ठीक आहे, देन प्लंजर इज केप्ड इन एक्सटेंडेड पोझिशन बाय मीन्स ऑफ लाईट कॉईल स्प्रिंग. तो त्या प्लंजरला लाईट कॉईल स्प्रिंगच्या एक्सटेंडेड पोझिशनला आपण फिट केलेला असतो. म्हणजे जसा प्लंजर मूव्ह होतो, दाबला जातो, त्याच्यात स्प्रिंग असते, तर तो वर खाली प्रेस होत असतो. दिस लिनियर मुवमेंट ऑफ प्लंजर इज मॅग्निफाईड बाय द गिअर ट्रेन अँड ट्रान्समिटेड टू द पॉइंटर लाईंग ऑन द प्लेन ऑफ सर्क्युलर डायल स्केल. म्हणजे ही जी लिनियर मुवमेंट आहे प्लंजरची, हिला मॅग्निफाईड केली जाते विथ द हेल्प ऑफ गिअर ट्रेन, अँड ट्रान्समिट केली जाते तुमच्या पॉइंटरवर, सर्क्युलर डायलवर तो पॉइंटर मूव्ह होण्यासाठी. ओके, पॉइंटर इज माउंटेड ऑन द स्पिंडल ऑफ लास्ट पिनियन ई. आता हे नाही लिहिलं तरी चालेल, तुमच्या डायग्राममध्ये तुम्ही एक्सप्लेन केलं असेल पिनियन ए बी सी, तर ते लिहायचं. अ लाईट हेअर स्प्रिंग लोडेड
all the gear in the gear train against the direction of gauging movement. This eliminates the possibility of backlash which may be occur due to wear of gears. आता ह्याच्यात काय म्हटलं, एक लाईट हेअर स्प्रिंगला आपण लोड केलेलं आहे गिअर्समध्ये, तर बॅकलॅश जो आहे, बॅकलॅश म्हणजे काय, मी काल पण सांगितलं तुम्हाला की जो त्याच्या 0 पोझिशनला येत नाही त्याला आपण बॅकलॅश म्हणतो. काहीतरी अमाऊंट पुढे राहून जातो, प्रत्येक वेळेस तो 0 पोझिशनला आला पाहिजे. सो दिस एलिमिनेट करण्यासाठी आपण काय केलं, स्प्रिंग यूज केली. कारण स्प्रिंग कसं, प्रेशर रिलीफ केल्यानंतर स्प्रिंग कम बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन, त्याच्यामुळे बॅकलॉश अवॉइड केला जातो आणि त्याच्यानेच तुमचं वियर टियर हे अवॉइड होतं. Therefore, to take up the backlash, light hairspring is attached to the gear. सो बॅकलॅश काढण्यासाठी आपण लाईट हेअरस्प्रिंग अटॅच केलेली आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये इथे जे दिलेलं आहे तसं तसं लिहायची गरज नाही आहे. तुम्हाला डायग्राम जे दिसतंय जसं कन्स्ट्रक्शन आहे, इथे एक लाईट कॉईल स्प्रिंग आहे, हा रॅक अँड पिनियन आहे, तर इथं रॅक पिनियनला अटॅच आहे. रॅक जसा मूव होतो तसं पिनियन रोटेट होतोय आणि पॉइंटर फिरतोय, असं जरी लिहिलं तरी चालेल. ओके, so this is all about your construction. And finally, application of dial indicators. Used for linear measurement to test and inspect the size and trueness for finish work to an accuracy of 0.01 mm. याचा यूज कशासाठी करतो आपण, लिनियर मेजरमेंट टेस्ट करण्यासाठी आणि एखाद्या व्हॅल्यूचं ट्रूनेस मेजर करण्यासाठी, डायमेन्शनचा ट्रूनेस मेजरमेंट करण्यासाठी. ट्रूनेस म्हणजे काय, तो परफेक्टली त्या शेपमध्ये आहे का. जसं तुम्ही एखादा सर्क्युलर ऑब्जेक्टचा इनर डायमीटर बनवताय, एखादा तुम्ही समजा बिअरिंग बनवताय, त्याचा इनर डायमीटर हा एक्झॅक्टली सर्क्युलर बनलाय की नाही, कुठे कमी कुठे जास्त आहे की नाही, त्याच्यासाठी डायल इंडिकेटर त्या इनर डायमीटरच्या आतमध्ये प्लेस केला जातो. त्याचा ट्रूनेस चेक केला जात असतो की परफेक्टली सर्कल आहे का कुठं ऑब्लेट शेप बनला आहे. ठीक आहे, आणि त्याची अॅक्युरेसी ही 0.01 mm असते. यूज इन conjunction with other measuring instrument, for example inside and outside caliper and depth gauges. इनसाइड कॅलिपर, आउटसाइड कॅलिपर आणि डेप्थ गेजेस या डिव्हाइसेस सोबत सुद्धा आपण डायल इंडिकेटर जॉईन करून मेजरमेंट करत असतो. याचं एक्झॅक्ट एक्झाम्पल मी तुम्हाला शो करेल किंवा मी त्याची डायग्राम तुम्हाला टाकून देईल तुमच्या ग्रुपवर की हे मेजरमेंट कसं होतं. कारण मी स्वतः इंडस्ट्रीत असताना हे मेजरमेंट केलेले आहेत. त्याच्या काही इमेजेस माझ्याकडे आहेत की पर्टिक्युलर सर्क्युलर ऑब्जेक्टचा इनसाइड डायमीटर, इनसाइड आणि आउटसाइड कॅलिपर किंवा डेप्थ गेजच्या हेल्पने तो कसा मेजर केलेला आहे. ओके, now third, used for inspection of small precision machine part and testing techniques to ensure alignment, roundness, parallelism of workpiece. ही खूप महत्वाचं आहे कारण डायल गेजचा यूज कशासाठी होतो, अलाइनमेंट चेक करण्यासाठी, राऊंडनेस म्हणजे परफेक्टली राऊंड झाला आहे का, पॅरालिझम फ्लॅट सरफेस पॅरल सरफेस आहे का त्या वर्कपीसचा, याच्यासाठी सुद्धा यूज केलेला जात असतो. यूज विथ साइन बार फॉर अँगल मेजरमेंट. आपला अँगल मेजरमेंट हा टॉपिक राहिला आहे. आपण अँगल मेजरमेंट जेव्हा करू त्यावेळेस साइन बारच्या हेल्पने आपण अँगल मेजरमेंट कसं करायचं हे पण मी तुम्हाला शिकवणार आहे की साइन बारचा यूज कसा करायचा असतो. त्यात पण आपण डायल गेजेसचा यूज करतो. तुम्ही कुठल्याही इंडस्ट्रीत वर्क करा, मेकॅनिकल इंडस्ट्रीत, डायल गेज हा कॉमन यूज फॅक्टर आहे. डायल गेज यूज करता आला पाहिजे. ठीक आहे. यूज फॉर अलाइनमेंट टेस्ट ऑफ व्हेरियस मशीन टूल. यूज इन पार्किन्सन्स गिअर टेस्टर. पार्किन्सन गिअर टेस्टर हे गिअर जे टूथ मेजरमेंटचं एक अपॅरेटस आहे, ते गिअर मेजरमेंटमध्ये आपण परत बघणार आहोत. तिथे सुद्धा याचा यूज होतो. यूज इन पॉकेट थिकनेस गेज and used to determine the errors in geometric forms such as ovality and taper. ओव्हॅलिटी मेजर करण्यासाठी तुम्हाला याचा यूज होतो. ओव्हॅलिटी म्हणजे काय, मी जसं सांगितलं की सर्कल परफेक्टली सर्कल बनलाय की नाही, की तो ओव्हल झालाय. ओव्हल म्हणजे काय, त्याचा ऑब्लेट शेप होऊन जातो, एक्झॅक्टली सर्कल न बनता तो इलिप्स बनून जातो. ठीक आहे. किंवा टेपर असेल तर टेपरनेस मेजरमेंट करण्यासाठी. यूज टू डिटरमाइन पोझिशनल एरर ऑफ सरफेस सच एज पॅरलिझम, स्क्वेअरनेस अँड अलाइनमेंट. हे परत परत तेच आहे, पॅरलिझम, स्क्वेअरनेस आणि अलाइनमेंट मेजर करण्यासाठी पण यूज होत असतो. देन लास्ट, ॲडव्हान्टेजेस ऑफ डायल इंडिकेटर. सो these are some advantages. Easily readable, semi skilled labor worker required, best suited for precision dimensional control and can be adapted in mass production. इझिली रीड होऊन जातो. आपल्याला खूप काही सेमी स्किल वर्कर याच्यासाठी लागत नाही रीड करण्यासाठी. प्रिसिजन डायमेन्शन कंट्रोल आहे आणि मास प्रोडक्शनसाठी हेल्पफुल आहे. कॉम्पॅक्ट आणि रोबस्ट आहे. कॉम्पॅक्ट म्हणजे काय, छोटासा आहे. रोबस्ट म्हणजे
ॲडजस्टेबल, पोर्टेबल आहे, इझी टू हँडल अँड कॅन बी सेट व्हेरी क्विकली. त्याला आपण इझिली सेट करू शकतो 0वर. डायलला चीपर ॲज कम्पेअर्ड टू ऑर्डर टाईप्स, स्वस्त पण आहे, सिम्पल आहे ऑपरेशनमध्ये, नो नीड ऑफ पॉवर सप्लाय. हा सगळ्यात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे की कुठलाही पॉवर सप्लाय नसताना तुम्ही याचा यूज करू शकता. वाईड मेजरिंग रेंज, वाईड मेजरिंग रेंज आहे त्याची, म्हणजे अवेलेबल जसं डायलची साईज वाढते तशी तशी तुम्ही मेजरिंग साईज त्याची व्हॅरी करू शकता. रिमुवेबल कॉन्टॅक्ट पॉईंट्स इफ वर्नआउट, म्हणजे जर याच्यात फक्त काय होत असतं माहिती आहे का, जो तुमचा प्लंजर आहे तो जर वर्नआउट झाला कॉन्टॅक्ट पॉईंट, त्याच्यामुळे रिडिंग्स तुम्हाला रॉंग मिळू शकतात. तर तुम्ही तो पार्ट रिप्लेस करून, वर्नआउट झाल्यानंतर तो पार्ट रिप्लेस करून याला यूज करू शकता. नाव डिसॲडव्हान्टेज. ओके, जस्ट 1 minute. Okay, so disadvantage. First disadvantage is wear of plunger gear, pinion, etc. lead to error in the measurement. मेकॅनिकल कंपॅरेटर आहे. जर तुमचे प्लंजर्स किंवा गिअर काही कारणास्तव त्यांच्यात विअर टिअर झालं किंवा गंजून गेले तर तुम्हाला एरर्स मेजरमेंटमध्ये बघायला मिळतील. ओके, कारण ते डायल इंडिकेटरच्या आतमध्ये असतात, ते तुम्हाला लवकर आयडेंटिफाय नाही होणार की असं विअर टिअर झालंय. तर हा एक डिसॲडव्हान्टेज आहे. लो ॲक्युरसी ड्यू टू प्रेझन्स ऑफ बॅकलॅश इन रॅक अँड पिनियर ऑर गिअर ट्रेन. आता हा बॅकलॅश फॉर्मॅट कसं आहे माहिती आहे का, मी जसं तुम्हाला सांगितलं की एक स्प्रिंग आपण जी यूज करतोय त्याच्यामुळे आपण बॅकलॅश अवॉइड करू शकतो. पण स्प्रिंग काही वेळानंतर काय होऊन जात असते माहिती आहे का, कंटिन्युअसली यूज करून 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 स्प्रिंगची एक लिमिट जी असते ना, ती जर व्हॅरी झाली तर त्यानंतर काय होतं, तुम्हाला बॅकलॅशचा थोडा प्रॉब्लेम येतो. एक्झॅक्टली तो 0ला सेट होत नाही, कारण शेवटी किती पण झालं तर हा मेकॅनिकल डिव्हाइस आहे. ठीक आहे, तर हा एक त्याचा डिसॲडव्हान्टेज आहे. देन मोर चेंजेस ऑफ एरर ड्यू टू व्हेरिएशन इन कॉन्टॅक्ट प्रेशर अप्लाइड टू द प्लंजर. हा सगळ्यात मोठा डिसॲडव्हान्टेज आहे. कारण जेव्हा आपण डायल इंडिकेटरचा यूज करून मेजरमेंट करत असतो, प्रत्येक पर्सन टू पर्सन रिडिंग व्हॅरी होतं. का? कारण जो प्रेशर तुम्ही अप्लाय करताय त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टवर मेजरमेंटसाठी, तो जर व्हॅरी झाला प्लंजरचा प्रेशर, तर तुमचं रिडिंग चुकतात. लेस ॲक्युरसी ड्यू टू मोर नंबर ऑफ मुव्हिंग पार्ट्स. लेस ॲक्युरेट आहे कारण मुव्हिंग पार्ट आहे. एक पार्ट दुसऱ्या पार्टला मॅग्निफिकेशन ट्रान्सफर करते, दुसऱ्या तिसऱ्या पार्टला करते. लार्ज नंबर ऑफ पार्ट्स आहे जे मुव्हिंग आहेत, त्याच्यामुळे लेस ॲक्युरेट आहे. माउंटिंग स्टँड अँड ऑक्झिलरी अटॅचमेंट आर रिक्वायर्ड. याच्यासाठी जो आपण खाली एक माउंटिंग स्टॉक दिला होता, जनरली तो मॅग्नेटाइज केलेला असतो, जेणेकरून तो टेबलवर स्टेबल राहू शकेल आणि रिडिंग प्रॉपर येतील. त्याची गरज असते. लॅग रिस्पॉन्स म्हणजे स्लो रिस्पॉन्स. स्लो रिस्पॉन्स टू द व्हेरिएशन इन क्वांटिटी बिंग मेजर्ड मे बी प्रॉब्लेमॅटिक. म्हणजे बऱ्याचदा जे रिडिंग आपल्याला मिळतं ते थोडं लॅगिंगने मिळत असतं, एका थोडा टाइम पॉज नंतर मिळतं. सो दॅट इज द डिसॲडव्हान्टेज ऑल्सो. देन लिमिटेड रेंज ऑफ डायल इंडिकेटर्स बिकॉज ऑफ फिक्स स्केल. त्याची रेंज एका लिमिटपर्यंत फिक्स आहे. देन लूजनेस ऑफ मेजरिंग रॅक गाईड मे गिव्ह व्हेरिएशन. जर रॅक आणि गाईडमध्ये जो कॉन्टॅक्ट, जो गिअर टाईप ऑफ कॉन्टॅक्ट आहे, तो जर तुमचा कॉन्टॅक्ट लूज झाला तर तुमचे मेजरमेंट सुद्धा व्हेरिएशन होऊ शकतं. सो बेसिकली दिस इज अ मेकॅनिकल डिव्हाइस, सो दिस मस्ट हॅव सम डिसॲडव्हान्टेजेस ऑल्सो. तर आपण काय करू शकतो ते अवॉइड करण्यासाठी, इसेन्शियल ऑफ गुड डायल इंडिकेटर, त्याच्यासाठी काही केअर्स दिलेले आहेत की याचा यूज करून आपण थोडं डिसॲडव्हान्टेजेस कमी करू शकतो. Instrument should be capable of giving trouble-free and dependable instrument over a long period without attention. For this purpose, the design and construction must be robust. ठीक है? The pointer movement should be properly damped because oscillation should not be present when the readings can be taken. जे काय पॉइंटरची मुवमेंट जी आहे प्रॉपरली डॅम्प. आता हा व्हायब्रेशनचा कन्सेप्ट आहे. फ्री व्हायब्रेशन डॅम्पिंग काय असतं, डॅम्प म्हणजे एवढं समजून घ्या की जो व्हायब्रेशन ॲब्झॉर्ब करतो त्याला आपण डॅम्पर म्हणत असतो किंवा डॅम्प्स म्हणत असतो. तर पॉइंटरची मुवमेंट ही डॅम्प झाली पाहिजे. ते व्हायब्रेशन कंटिन्युअसली ती व्हायब्रेट नको झाली पाहिजे, ऑसिलेट नको झाली पाहिजे. ठीक आहे, फ्लिकर नको झाला पाहिजे. एका पॉईंटला तो स्टेबल झाला पाहिजे, जेणेकरून आपल्याला ॲक्युरेट रिडिंग घेता येईल. हे गुड इंडिकेटर्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. देअर शुड बी some provision to avoid damage to instrument due to large movement of the plunger.
then the specified span of the circular scale. Then there should be a well-defined relative moment of pointer and scale to suggest the direction of movement of measuring plunger. For example, an increase in the size of work must be cooperated with the upward movement of the pointer in vertical scale and right or clockwise movement for circular scale. म्हणजे काय आहे, जो पण तुमचा पॉइंटर फिरतोय तर तो पॉझिटिव्ह साईडला फिरतोय की निगेटिव्ह साईडला फिरतोय याच्यासाठी काहीतरी इंडिकेशन्स असले पाहिजे, नाहीतर रिडिंग चुकू शकता. इट शुड बी सुटेबल फॉर व्हेरियस सायझेस अँड रेंज. त्याची साईज आणि रेंज सुटेबल असली पाहिजे. So this is all about your dial indicator. So this question may be asked. So practice for these diagrams. You have to draw this diagram in your examination. So just practice for this diagram only, figure 2.4b, and draw this diagram in your final examination. No need to draw this diagram or this also. Okay, or draw A or B, दोघांपैकी कुठली एक ड्रॉ करा. जर ए केली तर मोर बेटर, बी बी जरी केली तरी पण ठीक आहे. सी ड्रॉ करायची गरज नाही आहे. ठीक आहे. ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस आणि इसेन्शियल गुड हे लिहिले नाही लिहिले तरी चालतील, पण ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस आणि ॲप्लिकेशन हे यायलाच पाहिजे. वर्किंग प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन, डायग्राम, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस आणि ॲप्लिकेशन, बस. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सिग्मा कंपॅरेटर बघू. व्हॉट इज सिग्मा कंपॅरेटर, हाऊ इट वर्क्स. ओके.